पण जो बिझनेस करतो, जो व्यापार करतो, जो उद्योगधंदा करतो ना, त्याच्यामधली तुम्हाला काही ट्रिक जर कोणी सांगितलं नसेल ना, तर ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे. कारण की आपण जर आपला बिझनेस स्टार्टअप केला ना, तर डेली म्हणजे डेली अकाउंट बुक किपिंग हे ठेवलंच पाहिजे आणि त्याचा ट्रॅक रोजचा रोज झालाच पाहिजे. तर अकाउंट बुक आपलं पाहिजे आणि ट्रॅक म्हणजे रोजचा व्यवहार, रोजचं लिखापटी, आपण काय बिझनेस करतो, किती करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती नफा होतो, किती तोटा होतो, म्हणजे आपण रोजचा व्यवहार लिहिलाच पाहिजे. आपली रोजनिशी असते बघा जुन्या काळातली, तशा पद्धतीनं आपलं अकाउंट बुक पाहिजे म्हणजे पाहिजे. तुम्हाला एक्झाम्पल देऊ का? आता भाजीवाली ती रोजची किती भाजी विकती हे तिला पण माहिती नसतं. फक्त रोज जाती मार्केटहून भाजी घेऊन येते आणि आपला खप करते. परंतु तिनं जर सकाळचे 4-5 तास आणि फक्त संध्याकाळचे 4-5 तास एवढं 2च टायमिंग जर भाजी व्यवस्थित विकली ना, तर तिचा बिझनेस कुठं जाऊ शकतो. हा छोटासा बिझनेस समजू नका. कारण की कस्टमर घराच्या बाहेर केव्हा पडतं हे आपल्याला ट्रिक जर एकदा कळली. कारण की लेडीज सकाळच्या भाजीपाला घ्यायला येतात किंवा संध्याकाळचं सगळं काम उरकल्यानंतरच भाजीपाला घ्यायला येतात. दुपारच्या कोणत्याही लेडीज, आपल्यावरून उदाहरण घ्या, दुपारच्या कोणत्याच लेडीज बाहेर पडत नाहीत. फक्त संध्याकाळचे 4-5 तास आणि सकाळचे 4-5 तासच आपल्याला भाजी विकायची आहे. आणि त्या भाजी विकूनसुद्धा रोजची जर आपण डेली हिशोब केला ना, की आज माझी भाजी कितीची विकली, उद्या किती विकली, परवा किती विकली, मग कोणत्या दिवशी माझा खप जास्त होतं बरं, मग त्या दिवशीच भाजी जास्त आणायची. हे जर रेकॉर्ड जर व्यवस्थित ठेवलं ना, तर भाजीच्या व्यवसायामध्ये सुद्धा एवढा पैसा आहे ना, तो पैसा आणि ताजा पैसा येतो. बरोबर आहे की नाही? परत दुसरं एक्झाम्पल देते तुम्हाला. चहा, आपला चहा सकाळचा आणि संध्याकाळचाच खपतो. दुपारचं एवढं कस्टमर असतं का? अजिबात नाही. कारण की चहासुद्धा कोणत्या दिवशी खपतो? सुट्टीच्या दिवशीच. बरोबर आहे का नाही? आणि काही समजा फंक्शन असेल तरच आपल्या दुकानावरती चहा खपू शकतो. हे 2 व्यवसाय असे आहेत ना, ताजा माल ताजा पैसा. मग हे जर ट्रिक आपण लिहून ठेवली ना, की माझ्या बिझनेसमध्ये एवढा नफा झाला आहे, आज तोटा एवढा झाला आहे, माझं भांडवल एवढं गुंतलं आहे, त्याच्यामधून मला आज एवढा रोज पडला आहे. म्हणजे आपला स्वतःचा पगार काढणंसुद्धा जरुरी असतं. आपण काय फुकट बसत नाहीत. आपल्यासुद्धा वेळेची काहीतरी किंमत असते. म्हणून स्वतःचा पगार काढून, खेळतं भांडवल काढून मगच बघा आपला फायदा कितीचा होतो आहे. नाहीतर रोजचं येतं आहे आणि रोजचं जातं आहे, याला काही महत्त्व नसतं. म्हणून रोजची ट्रॅक लिहायचा आणि आपला व्यवहार कसा होतो आहे, कसा नाही, आपला नफा तोटा किती होतो आहे, आपला ब्रेक इव्हन पॉईंट कुठपर्यंत आला आहे आणि आता तो कधी होऊ शकतो. म्हणजे याच्यामधून फिक्स कॉस्ट, बरोबर आहे की नाही, व्हेरिएबल कॉस्ट आणि ब्रेक इव्हन पॉईंट. फिक्स कॉस्ट म्हणजे आपल्या बिझनेससाठी गुंतवलेला संपूर्ण पैसा, त्याच्यामध्ये फर्निचरचा बी खर्च आला, सगळा खर्च. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा, तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती. व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे महिन्याचा खर्च आपला. आपण जर मोठे बिझनेसमॅन किंवा छोटे बिझनेसमॅन जरी असाल तरी वर्करचा खर्च, त्याच्यामध्ये आपला पण खर्च, सगळा खर्च त्याच्यामध्ये लिहायचा, तो असतो व्हेरिएबल खर्च. आणि ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे ना नफा ना तोटा जेव्हा होतो ना, त्या पॉईंटला म्हणतात ब्रेक इव्हन पॉईंट. हे जेव्हा तुम्हाला बिझनेस करताना कळेल ना, तेव्हा बघा तुम्हाला बिझनेसपासून कोणीही रोखू शकत नाहीत. आणि जो कोणी बिझनेस किंवा उद्योगधंदा करताना कंटाळा म्हणेल त्याला कधीही यशस्वी होणार नाही. म्हणून बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल ना, तर सक्सेसफुल व्हा आणि बिझनेस स्टार्टअप करा.